नमस्कार. ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आगामी काळात होणारी आरोग्य विभाग भरती 2026 याच्या संदर्भात जे आहे नवीन परिपत्रक आलेलं आहे आणि या नवीन पत्रकामध्ये डायरेक्ट नमूद केलं आहे की या ठिकाणी कॅटेगरी वाईज जे काही रिक्त पद आहे त्या रिक्त पदांचा तपशील मागितला गेलेला आहे. त्यामुळे जाहिरात येत्या 2 महिन्यात कधीही पडू शकते, याबद्दल काहीही शंका नाही, काहीही दुमत नाही. त्यामुळे जेही विद्यार्थी आरोग्य विभाग भरती 2026 ला टार्गेट करत आहे त्या विद्यार्थ्यांना कुठली कुठली पदं आहे, तुम्ही कुठल्या पदासाठी पात्र ठरणार आहात आणि त्या पदासाठी एक्झॅक्टली पात्रता निकष काय आहे हे तुम्हाला आधी माहित असणे खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे बघा, आज आपण जे आहे आरोग्य पर्यवेक्षक दॅट इज हेल्थ सुपरवायझर या पदासाठी काय पात्रता निकष असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, कशा पद्धतीचा अभ्यासक्रम असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी एमपीएससी गट क ला टार्गेट करत आहे त्यांच्यासाठी एमपीएससी फास्ट ट्रॅक बॅच 2026 ज्याच्यामध्ये तलाठी असेल, लिपिक असेल, कर सहाय्यक आणि इतर गट क ची जेवढीही पदं आता नव्याने ऍड झालेली आहेत त्या पदांची संपूर्ण पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही माध्यमातून तयारी करून घेण्यासाठी आपल्या अकॅडमीच्या मार्फत एमपीएससी गट क फास्ट ट्रॅक बॅच जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही बॅच 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. कधीपासून तर 1 सप्टेंबर पासून. आणि फक्त किती रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर 999 रुपयामध्ये मर्यादित सीट्स असणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थी पर्टिक्युलरली तलाठी भरतीला टार्गेट करत आहे त्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर प्रवेश घ्यायचा आहे. प्लस या बॅचेसवर जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट हवा असेल तर या ठिकाणी TEJ10 हा कुपन कोड ऍड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 999 च्या बॅचवर 10% डिस्काउंट दिलं जाणार आहे. आणि मर्यादित सीट्स असल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा प्रवेश निश्चित करणं या ठिकाणी गरजेचं आहे, तरच तुम्हाला हा डिस्काउंट मिळणार आहे. कारण हा कुपन कोड काही कालावधीसाठीच काय असणार आहे, ऍप्लिकेबल किंवा तात्पुरता तसा राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या बॅचेसला एनरोल करू शकता. बॅचेसच्या वैशिष्ट्यांमध्ये एमपीएससीचा अभ्यासक्रम पूर्व आणि मुख्यच्या दृष्टिकोनातनं आणि आतापर्यंत आयोगाने प्रत्येक विषयावर किती प्रश्न विचारलेला आहे आणि कुठल्या घटकावर तुम्ही भर देऊन अभ्यास करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीची तयारी आपण या बॅच मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चरच्या माध्यमातून करून घेणार आहोत. त्याचबरोबर बघा या ठिकाणी इतर नवीन ऑनलाईन बॅचेस सुद्धा आपल्या इथे सुरू झालेल्या आहे, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपण आरोग्य विभाग भरती 2026 ला काय करणार आहोत, टार्गेट करणार आहोत. त्याच्यामध्ये आरोग्य विभाग भरतीमध्ये जे काही कोर्सेस आहेत जसं आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक, लॅब टेक्निशियन, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, LSO असेल, लॅब असिस्टंट असेल, ANM GNM असेल, फार्मासिस्ट असेल किंवा स्टाफ नर्स असेल, या संपूर्ण पदांसाठी आपल्या इथे नवीन बॅचेस चालू झालेल्या आहेत. अधिक माहितीसाठी तुम्हाला या ठिकाणी 8010457760 या नंबरवरती संपर्क साधायचा. या ठिकाणी तुम्हाला यापैकी कुठल्याही बॅचेसच्या संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती तुम्हाला या नंबरवर कॉल केल्यानंतर प्रोव्हाइड केली जाईल. आता येऊया आपल्या मेन मुद्द्यांकडे की आरोग्य पर्यवेक्षक दॅट इज हेल्थ सुपरवायझर या पदासाठी काय एक्झॅक्टली पात्रता निकष लागतात, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्यांनी बॅचलर ऑफ सायन्स ही डिग्री आहे, म्हणजे ज्यांच्याकडे BSc ही डिग्री आहे, प्लस ज्यांनी डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीज म्हणजे DMLT केलेला आहे, असे संपूर्ण विद्यार्थी जे आहे या ठिकाणी काय होणार आहे, पात्र ठरणार आहे. कशासाठी, या पदासाठी. प्लस त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही 12th मंथचा या ठिकाणी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर कोर्स जर कंप्लीट केला असेल तर असे विद्यार्थी या ठिकाणी या पोस्टसाठी पात्र ठरणार आहे. एक तर तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजे किंवा तुमच्याकडे या ठिकाणी काय असला पाहिजे, DMLT कोर्स असला पाहिजे किंवा 12th मंथचा तुम्ही या ठिकाणी काय केला पाहिजे, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर कोर्स कंप्लीट केलेला असला पाहिजे. असे संपूर्ण विद्यार्थी जे आहे या पदासाठी पात्र ठरणार आहेत. त्याचबरोबर बघा एक्झाम पॅटर्न आणि एक्झामचं स्ट्रक्चर काय असणार आहे, म्हणजे एक्झॅक्टली सिलेबस काय असणार आहे. ऍज युजल मराठी विषय असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक मराठी ग्रामर असेल, ओकॅबलरी असेल, फ्रेजेस असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, हे असे टोटल 15 प्रश्न तुम्हाला 30 मार्कांसाठी याच्यामध्ये विचारले जाणार आहे. त्याच्यानंतर इंग्लिश या विषयामध्ये बघा ग्रामर असेल, कॉमन एरर असेल, सिनोनिम अँटोनिम्स असेल, टेन्सेस असेल किंवा स्पेलिंग करेक्शन असेल, हे क्वेश्चन तुम्हाला टोटल किती 30 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे. म्हणजे या विषयावर तुम्हाला टोटल 15 प्रश्न 30 मार्कासाठी, म्हणजे इच क्वेश्चन कॅरी द 2 मार्क्स असणार आहे. त्याचबरोबर
जनरल नॉलेज मध्ये बघा या ठिकाणी बेसिक हिस्ट्री असेल, महाराष्ट्राला अनुसरून महाराष्ट्राच्या अनुषंगाने, त्याचबरोबर सिविक्स असेल, या ठिकाणी जॉग्राफी असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी करंट अफेअर असतील किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन पॉलिटी असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेसिक आयटी स्ट्रक्चरचे जे काही क्वेश्चन्स असतात ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 30 मार्क्ससाठी विचारण्यात येणार आहे. त्याचबरोबर रेझनिंग आणि मॅथमॅटिक्स मध्ये बेसिक लॉजिकल ऍप्टिट्यूड असेल, त्याचबरोबर बेसिक अरिथमॅटिक आणि मॅथमॅटिक्स देखील तुम्हाला विचारलं जाणार आहे. हे सुद्धा 15 क्वेश्चन असणार आहे आणि किती मार्क्स साठी असणार आहे? 13 मार्क्स साठी. आणि आता वळूया आपण जो काही मेन विषय टेक्निकलचा या ठिकाणी असतो, ज्याचे टोटल किती असतात? 40 क्वेश्चन असतात आणि किती? 18 मार्क्स साठी असतात. हा तुमचा काय असतो? स्कोर बूस्टर सब्जेक्ट असतो. ज्याही विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टला यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी या टेक्निकल भागावर जास्तीत जास्त भर देणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये बघा काय काय असणार आहे. याच्यामध्ये हेल्थ आणि पब्लिक हेल्थचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जसं कम्युनिटी हेल्थ असेल, त्याचबरोबर इपिडेमिओलॉजी असेल, कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याचबरोबर जे काही तुमचं बेसिक बायोलॉजी आणि सॅनिटायझेशनच्या प्रोसेस असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करणे गरजेचं आहे. बेसिक बायोलॉजी मध्ये जे ह्युमन आपलं काय आहे नेचर म्हणजे सिस्टीम्स आहे, ज्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, एक्सक्रिएटरी असेल, त्याचबरोबर या ठिकाणी स्केलेटल सिस्टीम असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लडचा स्टडी असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करणे गरजेचं आहे. बेसिक बायोलॉजी मध्ये हा तुमचा टेक्निकलचा भाग असणार आहे, जो किती 40 क्वेश्चन असणार आहे आणि टोटल किती 18 मार्क्स साठी असणार आहे. त्यामुळे जेही विद्यार्थी या पदासाठी पात्र ठरणार आहे त्या विद्यार्थ्यांनी याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. आणि बघा या ठिकाणी परत एकदा ज्या विद्यार्थ्यांना तलाठी बॅच जे टार्गेट करत आहे त्यांना जे आहे 999 मध्ये आपल्या इथे बॅच उपलब्ध होणार आहे आणि कुपन कोड ऍड केल्यानंतर 10% डिस्काउंट मिळणार आहे. तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ज्यांना गरज आहे किंवा जे या पदाला टार्गेट करत आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.